पण हा रियालिटी शो आता किती रिअल राहिलाय याबद्दल आपण सोशल मीडिया सगळीकडेच खूप ऐकतो. लोक सर्रास कमेंट करतात, कोणीही जिंकलं की म्हणतात की अरे हा माहितीच होता, हा जिंकणारच होता. सो यू हॅव बीन अ कंटेस्टंट इन मेनी शोज. तू एक जज म्हणून पण होतास बऱ्याच शोजमध्ये. सो यू हॅव सीन बोथ द साईड्स. कंटेस्टंट म्हणून पण तू बघितलेलं आहेस आणि एक जज म्हणून तू दुसरी बाजूही बघितलेली आहेस. तुझा रियालिटी शोचा प्रवासही खूप मोठा आहे बरेच वर्षांपासून आतापर्यंत. तर तू काय सांगशील की जेव्हा रियालिटी शोज यायला लागले आणि आताचे रियालिटी शोज आहेत, तर तुला काही यात फरक वाटतो का? अगदीच. मला वाटतं पूर्वीच्या रियालिटी शोज आणि आत्ताच्या रियालिटी शोजमध्ये बराच फरक आहे. कारण की पूर्वी टॅलेंटला खूप जास्त महत्त्व दिलं जायचं, की गावोगावातून टॅलेंट सिलेक्ट केलं जायचं. आताही टॅलेंट सिलेक्ट होतं, तसं नाही आहे, पण कुठेतरी ना आता एक इमोशनल ड्रामा जास्त सिलेक्ट होतो असं मला वाटतं कुठेतरी. ऑफकोर्स आपण एक सामान्य मनुष्य आहोत आणि साधारण व्यक्ती आहोत. कुठेतरी आपण त्या इमोशनल ड्रामाला कनेक्ट सुद्धा होतो, कारण की शेवटी आपल्याला असं वाटतं ते आपल्यातलीच लोक. आपण आपली स्टोरी कनेक्ट करतो. आणि मला वाटतं मीही जेव्हा इनिशियली आलो तेव्हा मीही 2 दिवस लाईनमध्ये होतो. मी ऑडिशन दिलं. त्याच्यानंतर कुठेतरी मला वाटतं की ज्यावेळेस माझा टाईम आला की मला ऑडिशनला उभं राहायचं स्टेजवरती, मी इतकं थकलो होतो. पण तेव्हा मी विचार केला की नाही आशिष, दिस इज द लास्ट मोमेंट. जर मी नाही केलं तर नाही होऊ शकणार. सो कुठेतरी तेव्हा ना स्पर्धा खूप अटीतटीची असायची, म्हणजे ना एकदम मार्जिनल डिफरन्स असायचं. आता असं झालं की सोशल प्लॅटफॉर्ममुळे लोकांना असं वाटतं की आपण 30 सेकंदाची रील केली किंवा 1 मिनिटाची रील केली तर आपण डान्सर झालो. पण असं नाही आहे. आणि खूप लोक तसं सिलेक्शन करतात आजकाल काही लोकांचं, पण त्यांना सिलेक्शन केल्यानंतर हे कळतं की अरे हे लोक तर 1 मिनिट पण नाचू शकत नाही. काही ऑडिशन्स तर रील्स पाठवा असेही असतात. कुठेतरी तो फरक झालाय की कलाकार म्हणून आम्ही जेवढी कला म्हणजे म्हणतो ना आत्मसात केली किंवा आम्ही जेवढं शिकलो, आताची मुलं फक्त अर्धवट ते शिकतात आहे. आणि ते म्हणतात ना अर्ध्या हरकुंडाने पिवळं होणं. कुठेतरी आताची मुलं अर्ध्या हरकुंडाने पिवळे होऊन रियालिटी शोजमध्ये येतात आणि मग त्यांना असं वाटतं आपण एखादा रियालिटी शो केला की आपण मेजर डान्सर झालो. आणि जर तू रियालिटीचा हा भाग म्हणशील जिथे मी एक स्पर्धक पण होतो, कोरिओग्राफर होतो, जज होतो. ऑफकोर्स देर इज अ ह्यूज डिफरन्स जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या स्टेजेसवरती असतात. जेव्हा मी कंटेस्टंट होतो तेव्हा ऑफकोर्स मला वाटायचं यार ते वोटिंगचं काय प्रकार आहे, म्हणजे यू नो इट इज सो डिफिकल्ट टू अंडरस्टँड दिस वोटिंग. बट येस, वोटिंग असतं की तुम्ही लोकांमध्ये किती पॉप्युलर आहात किंवा कसं तुम्ही लोकांना तुम्ही आवडतात त्यासाठी वोटिंग असतंच. जजेस डिसिजन हे वेगळं असतं. आणि मुळात म्हणजे आत्ता कुठे जेव्हा मी सगळं करत आत्ता आलो तेव्हा मला ते कळायला लागले की गाईज, रियालिटीज आर नेव्हर रिअल. सो मला वाटतं म्हणजे मला असं वाटतं की या म्हणजे आहेत, पण त्याच्यातला कुठेतरी तो रिअलनेसपणा ना तो हरवत चाललाय. आणि कधीतरी बघ ना, तू पण म्हण किंवा प्रेक्षक पण, जेव्हा त्यांना असं वाटतं एखाद्या शो मध्ये की यार ही स्पर्धा किंवा हा स्पर्धा जिंकला पाहिजे, ते कधी जिंकत नाही. तिसराच जिंकतो म्हणजे दुसरा पण तिसराच कोणीतरी जिंक. कसं मला माहिती, मला तो फंडा अजून कळणार आहे. आणि मला ती मशीन बघायची ज्याच्यात वोट्स काउंट होतात. मी हे अजूनही सांगतो माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूला, कारण की यार मी जेव्हा ते कधीच दाखवत नाही जजेसना. पण फॉर एक्झाम्पल तू जसं म्हणाले मी इतके रियालिटी शोज केले, मी कोणता शो जिंकलो नाही. आणि का तर मला म्हणे की आशिष तुला वोट्स कमी. मी नेहमी त्या क्रिएटिव्हकडे जाऊन म्हणायचो की मला सांगा तरी मला किती वोट्स मिळाले. नाही ते कॉन्फिडेन्शियल आहे. अरे पण मी या रंगमंचाला माझा घाम दिलाय, RTI वगैरे काही नाही तिथे. मी मी त्यांना तेच सांगतो की आय हॅव गिव्हन माय ब्लड अँड माय स्वेट ऑन द स्टेज. आय ॲटलिस्ट मला थोडं तरी कळलं पाहिजे की मला किती लोकांचं प्रेम मिळालंय. पण नाहीच. मग कुठेतरी मला ते असं वाटायला लागलं की ठीक आहे, असेल नसेल मग काय माहिती, आपल्याला काही माहीत नाही. बट या इतक्या वर्षानंतर मला असं वाटतं की रियालिटी शो जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही रियालिटी शोमध्ये फक्त एकाच गोष्टीसाठी या की तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म मिळणार आहे आणि त्या प्लॅटफॉर्मचा तुम्ही कसा वापर करताय. जसं आज कॉफी आणि कल्लाचा हा प्लॅटफॉर्म आहे, त्याचा तुला कसा फायदा होणार आहे, मला कसा फायदा होणार आहे हे आपल्याला कळलं पाहिजे, तरच त्याची मजा आहे मला असं. येस.